राष्ट्रगीताचं गायन अगत्याचं आहे आणि त्यासाठी यानंतर सादर केलं जाईल राष्ट्रगीत। मंडपातील सर्वजणांनी एक क्षणभर थांबून राष्ट्रगीतासाठी उभं राहावं असं मी सर्वांना विनंती करतो। भाग्य विधाता पंजाब सिंध गुजरात मराठा द्राविड उत्कल गंगा विंध्य हिमाचल यमुना गंगा उच्चल जलधि तरंगा तव शुभ नामे जागे तव शुभ आशीष मागे गाहे तव जय गाथा जन गण मंगल दायक जय हे भारत भाग्य विधाता जय हे जय हे जय हे जय 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 हे। कृपया आणखीन क्षणभर थांबायचं आहे। राष्ट्राभिमानासोबतच राज्याभिमानी महत्वाचा। आदरांजली द्यावी, सन्मान द्यावा असं मी सगळ्यांना नम्र विनंती करतो। हे शारदे मां प्रसाद पंडित साहेबांनी हे फोटोपूजनात सहभागी व्हावं। तो जाने विद्या का हमको अधिकार दे मां हे शारदे मां हे शारदे मां तू श्वेत वर्णी कमल पे तुझ चरणी प्रार्थना करत आहे। मित्रांनी कृपया बसून घ्यावं, अस्वस्थ व्हावं। गजानन पाटलांनी अस्वस्थ होण्यासाठी विनंती करून उत्कर्षाचे, उज्ज्वलतेचे, गतिमानतेचे प्रतीक आपल्या संस्कृतीत प्रकाशाला उन्नत स्थान म्हणून प्रतिमा पूजनानंतर दीप प्रज्वलन मान्यवरांनी करून घ्यावं अशी नम्र विनंती। असत्याकडून सत्याकडे मला अंधकाराकडून प्रकाशाकडे घेऊन चाल, मला मृत्यूपासून अमरत्वाकडे घेऊन चाल। आजच्या या दीप प्रज्वलनातून निर्माण झालेला हा पावन प्रकाश या ज्ञान मंदिराच्या व इथं जमलेल्या प्रत्येक विद्यार्थ्याच्या जीवन वाटेवर मार्गदर्शक ठरो अशी ईशचरणी प्रार्थना। संस्कृती आहे आपण प्रकाशाची होतात मनापासून केलेल्या प्रार्थनेमुळे अगत्य व अनपेक्षित सभोवतालचे वातावरण सुंदर वाटू लागते। अशा वेळी सभोवतालचे वातावरण सुंदर वाटू लागते। उपस्थित आहेत कार्यक्रमाचे साक्षीदार आपल्या गतजीवनाचा, शालेय जीवनाचा जीवनपट नक्कीच त्यांच्या डोळ्यासमोरून तरळत असेल। कित्येक वर्ष मला कार्यक्रम सार्थकी लागला असं वाटेल। कृपया दीप प्रज्वलनानंतर लगेच विजय बेळगावकर सरांना विनंती करतो। त्याचबरोबर सर्वांच्या सहकार्याने अतिशय आनंदाने उत्साहाने
अभूतपूर्व असा सोहळा आज आपण इथं साजरा करत आहोत. आणि या शाळेने हे सगळं करत असताना आज 112 वर्षानंतर साधारण 2200 विद्यार्थ्यांना जे जीवन, हजारो लोकांचं उज्ज्वल जीवन या शाळेनं घडवलेलं आहे. आणि या संयोजकांनी, या आयोजन कमिटीने माझ्याकडे या कार्यक्रमाचं स्वागत ते कमी वेळेत घालण्याचं बंधन माझ्यावरती ठेवलेलं आहे. त्यासाठीच सर्वप्रथम या कार्यक्रमाचे अध्यक्ष सन्माननीय आमचे बंधू विजय बेळगावकर सर, त्याचबरोबर उपाध्यक्ष श्रीयुत तुकाराम जांभटकर सर यांनी या कार्यक्रमाची शिस्तबद्ध अशी रूपरेषा गेली 2 महिने आखलेली आहे. त्याचबरोबर या कार्यक्रमासाठी दीप प्रज्वलन म्हणून श्री या उत्तर कन्नडचे खासदार सन्माननीय विश्वेश्वर कागेरी हेगडे साहेब, आज सन्माननीय सतीशअण्णा जारकिहोळी साहेब, महिला आणि बालकल्याण मंत्री सन्माननीय लक्ष्मी अक्का हेबाळकर, या तालुक्याचे लोकप्रिय आमदार, सर्वसामान्यांचे नेते श्रीयुत विठ्ठलराव हलगेकर साहेब, या कार्यक्रमासाठी दीप प्रज्वलनासाठी आणखी एक महिने व्यक्ती ज्यांच्या फंडातून आपल्या महालक्ष्मी मंदिराचा सुरुवात ज्यांच्या फंडातून झाली ते माजी आमदार आमचे मामा श्रीयुत दिगंबरराव पाटील. या कार्यक्रमासाठी ज्यांचा आज वाढदिवस आहे आणि भारतीय जनता पार्टीचे एक तडफदार नेतृत्व श्रीयुत अरविंदराव पाटील साहेब, या कार्यक्रमासाठी ज्यांचं नाव या पत्रिकेमध्ये दीप प्रज्वलनामध्ये घातलं होतं, मात्र त्यांचे सासरे श्री हेमांत निंबाळकर साहेबांचे वडील आजारी असल्यामुळं उपस्थिती न दर्शवलेले सन्माननीय डॉक्टर सौ माजी आमदार अंजलीताई मॅडम निंबाळकर मॅडम, या कार्यक्रमासाठी प्रमुख उपस्थित दाखवलेले ज्ञानवर्धी प्रतिष्ठानचे अध्यक्ष आणि सामाजिक कार्य ज्यांच्या नसानसात ठेवलेले आमचे मित्र पीटर डिसोजा साहेब, या कार्यक्रमाचे प्रमुख वक्ते श्री ज्यांनी सुप्रसिद्ध मराठी, हिंदी, इंग्रजी अशा वेगवेगळ्या कार्यक्रमामध्ये सिने अभिनेत्यांचं काम केलंय. एक तडफदार, मात्र ते आसू गावचे आपल्या भागातील लोंढा इथं स्थित असलेले, मात्र मुंबई, बेळगाव या सगळ्या ठिकाणी आपल्या भागाचं प्रतिनिधित्व करणारे सन्माननीय शिवराम प्रसाद त्रिंबक पंडित साहेब, या कार्यक्रमासाठी प्रमुख उपस्थिती मध्ये ज्यांचं नाव घातलंय त्या लीलावती हिरामेट मॅडम, DDPI बेळगाव, भारतीय जनता पार्टीचे जिल्हा उपाध्यक्ष आमचे मित्र प्रमोदांना कोचर साहेब, बेळगाव खानापूर मित्र मंडळाचे अध्यक्ष सन्माननीय रामचंद्र बाळेकुर्ती साहेब, गेले 1913 साली या गोदगेरी गावामध्ये ज्यांनी एक कामासाठी येऊन आमच्या बेळगावकर कुटुंबियाशी नातं जोडलं आणि त्याचबरोबर या गावचा कायापालट केला, या शाळेची स्थापना केली, या विहिरीचं गावामध्ये जी गोडी भाव म्हणतो त्या गोडी भावचं विहीर केली, या गावाच्या आजूबाजूला असलेले सर्व तलाव ज्यांनी खुदाई करून एक उत्तम कार्य केलं, त्याचबरोबर ज्या गावाचं एक शिस्तबद्ध गाव ज्यांनी रचले ते सन्माननीय शिव आणि राम ज्यांच्या नावामध्ये आहे ते शिवराम हनुमंतराव देसाई साहेब आणि त्यांचे वंशज आणि त्यांचे बंधू सन्माननीय कौस्तुभ देसाई पुणे. त्याचबरोबर या कार्यक्रमासाठी ज्यांची उपस्थिती हवी होती ते जेडीएसचे नेते श्रीयुत नासिर अण्णा बागवान साहेब,
या कार्यक्रमासाठी ज्यांची आणखी एक उपस्थिती आहे, ज्यांनी या गावाला साधारण 1.5 ते 2 कोटीचा फंड दिला, ते माजी आमदार श्रीयुत प्रल्हाद रेमाणी साहेब आणि त्यांचे चिरंजीव माजी जिल्हा पंचायत सदस्य ज्योतिबांना रेमाणी साहेब या कार्यक्रमासाठी आळणावरचे प्रतिष्ठित आणि आमचे मित्र बीएडी बँकचे संचालक श्री किरणनाना गडकर या स्मरणीय प्रकाशनसाठी ज्यांचं नाव प्रस्तुत केलं ते बी रामाप्पा बीओ खानापूर, या खानापूरच्या लैला शुगरचे एमडी आमचे मित्र सदानंद पाटील साहेब, बेळगाव पुणे मित्रमंडळाचे अध्यक्ष विजयराव पाटील साहेब, आळणावर अर्बन बँकचे उपाध्यक्ष रुपेश गडकर आमचे मित्र, सदस्य म्युन्सिपालिटीचे आळणावरचे संचालक नागेंद्र अण्णा कुन्नूरकर, त्याचबरोबर ज्यांनी या शाळेसाठी 1972च्या दरम्यान ज्यांनी या शाळेसाठी जी आवश्यक होती, शाळा बांधण्यासाठी जी इमारतीच्या जागेची आवश्यकता होती, ते दिलेले जागा दिलेले यल्लारी सोनार कुटुंबीय, त्याचबरोबर ज्यांनी आणखी एक 5 गुंठ्याची जागा ज्यांनी दिली त्या आमच्या गावचे पोलीस पाटील हनुमंतराव पाटील यांचे कुटुंबीय, त्याचबरोबर या कार्यक्रमासाठी उपस्थित असलेले पत्रकार बंधू भगिनींनो आणि या 77 तपपूर्ती सोहळाच्या आयोजन समितीचे सर्व सदस्य, अध्यक्ष, या शाळेचे मुख्याध्यापक ज्यांनी गेले 3 महिने अविरत असे प्रयत्न केलेले एक मुस्लिम शिक्षक असून सुद्धा या शाळेचा कायापालट करणारे आमचे मुख्याध्यापक इसाक इनामदार, या शाळेचे सर्व शिक्षक वृंद, या शाळा सुधारणा समितीचे सर्व सदस्य, आजी, विद्यार्थी, त्याचबरोबर 113 वर्षाच्या कालावधीतले सर्व माजी विद्यार्थी आणि या शाळेसाठी ज्यांनी ग्रामपंचायत गोदोळी पासून या भागातील सर्व पतसंस्था ज्यांनी आम्हाला या कार्यक्रमासाठी सहकार्य केलं, या पंचक्रोशीतील गोदोळी, गोदगेरी, तवरगट्टी, बाळगून, नागरगाळी, कुंभाडापासून सगळ्या शाळेने, ज्या शाळेने कन्नड असू दे किंवा मराठी शाळा ज्यांनी सहकार्य केलं त्या सर्व शाळा, त्याचबरोबर या आपल्या तालुक्यातील महनीय अशा पतसंस्था ज्यांनी आम्हाला या कार्यक्रमाला सहकार्य केलं, त्याचबरोबर आपल्या गावातील जे विशेष देणगीदार या पंचक्रोशीतील भारतीय जनता पार्टीचे आमदार या कार्यक्रमाला उपस्थित आहेत, या सर्वांचं कार्यक्रमाचे आयोजन मंडळाच्या वतीनं सर्वांचं आता नुकताच आमच्या तालुक्याचे लोकप्रिय आमदार ज्यांनी या तालुक्यात शून्यातून स्वराज्य निर्माण केलेलं आहे, एक शेतकरी कुटुंबापासून उंच भरारी घेत आज ते आपल्या तालुक्याचे प्रथम नागरिक आमदार पदभूषित आहेत, त्यांचं आमच्या समितीच्या वतीनं हार्दिक 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 स्वागत. आणि तदनंतर आमदार साहेबांनी स्थानापन्न व्हावं अशी त्यांना आम्ही समितीच्या वतीनं विनंती करतो. आणि तदनंतरचा कार्यक्रम आहे प्रास्ताविक भाषण श्री शिवाजी दळगेकर सर. कार्यक्रमाचा हेतू, उद्देश व ध्येय प्रस्तुत करणे हे प्रस्तावनेचे काम, म्हणूनच या कार्यक्रमाची प्रदीर्घ प्रस्तावना सादर करण्यासाठी मी आमंत्रित करतो या आयोजन समितीचे सचिव श्री शिवाजी दळगेकर. या कार्यक्रमाच्या सुरुवातीपासून अंतापर्यंत प्रत्येक बाबीत स्वतः वैयक्तिकरित्या दृष्टी घालून, लक्ष घालून हा कार्यक्रमाला इथपर्यंत आणून पोहोचवलेले माझे मित्र शिवाजी दळगेकर यांनी सादर करावी प्रस्तावना. धन्यवाद एन डी पाटील सर. निरूपणा केली पूजा ह्या सगळ्या ओळीमध्ये त्या सगळ्या संतांनी अगदी 1200 शतकापासून आधी अलीकडे तुमच्यापर्यंत जे समाजाप्रती, आपल्या एकंदरीत व्यवस्थेप्रती जे योगदान दिलेलं आहे त्या सर्वांच्या पवित्र स्मृतीस अभिवादन करून मी माझ्या प्रास्ताविकाला सुरुवात करतो. जसे आपले मित्र दिगंबर बेळगावकर सरांनी सांगितलं की या कार्यक्रमाचे आयोजन आपण शतकपूर्ती
शतकोत्तर तपपूर्ती या निमित्ताने केलेला आहे. पण ते करत असताना याच्यातले अंगभूत असलेले उद्दिष्ट अनेक आहेत. सगळ्यात अगोदर सांगायचं म्हणजे त्या शाळेने आपल्या सर्वांना दिलेला कृतज्ञतापर हा एक कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी दिलेली एक संधी आहे. त्यामुळे आपल्याला ही एक अतिशय महत्त्वाची आणि आपल्या आयुष्यातली मोलाची संधी आहे असं मला वाटतं. त्या निमित्ताने आपल्या सर्वांचं या ठिकाणी एकत्रित होऊन एक चांगल्या प्रकारे स्नेह मेळावा सुद्धा याच्यातून आपल्याला साधता येतोय. हे करत असताना जसं मगाशी सांगितलं एन.डी. पाटील सरांनी की आपण 3 ते 4 महिन्यापासून हा सगळा प्रवास या ठिकाणी बघत आहोत. सगळ्या थरातल्या सगळ्या क्षेत्रातल्या लोकांना एकत्र करून आपण या कार्यक्रमामध्ये सहभाग आणि सहकार्य करून घेण्याचा प्रयत्न केलेला आहे. या कार्यक्रमाचा उद्देश जरी शतकोत्तर तपपूर्ती असा असला तरी समाज बांधणी कम्युनिटी बिल्डिंग हा ह्याचा गाभा आहे असं मला वाटतंय. आणि त्या निमित्तानं आपण सर्वच लोकांना या कार्यक्रमामध्ये सामावून घेण्याचा जास्तीत जास्त प्रयत्न केलेला आहे. या निमित्तानं ही सगळी लोक या ठिकाणी उपलब्ध होत असताना त्यांनी समाजासाठी काहीतरी द्यावं. त्यांच्याकडे अर्थ असेल, विचार असेल, अनुभव असेल, कुठलंही माध्यम असेल, त्या माध्यमातून एकत्रित येण्यानं एकमेकाला देणं ही आजची काळाची गरज आहे. आणि म्हणून त्या निमित्तानं मला थोडं सांगावंसं पण वाटतंय की ज्यांची बाग फुलून आली त्यांनी 2 फुलं द्यावी, ज्यांची गाणी जुळून आली, ज्यांचे स्वर जुळून आले त्यांनी 2 गाणी द्यावी, ज्यांची बाग फुलून आली त्यांनी 2 फुले द्यावी आणि ज्यांचे स्वर जुळून आले त्यांनी 2 गाणी द्यावी. सूर्यकुळाशी ज्यांचे नाते त्यांनी थोडा उजेड द्यावा, युगायुगांचा अंदाज येते पहाटेचा गाव न्यावा. ज्यांच्या अंगणात झुकले ढग त्यांनी ओंजळ पाणी द्यावे, आपले श्रीमंत हृदय त्यांनी रिते करून परत भरून घ्यावे. जेवढा आपली शिदोरी ज्ञानाची पैशाची जेवढी आपण मोकळी करू ती तेवढीच अजून जास्त होते असं म्हणतात. त्यामुळे त्या निमित्ताने हे मला सांगावंसं वाटतंय, ज्यांची आकाशावडी उंची त्यांनी थोडं खाली यावं आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे ज्यांचे मातीत ज्यांचे जन्म मळले त्यांना थोडे वर उचलावे. हे आपल्याला ह्या माध्यमातून साध्य करायचं आहे. त्यामुळे हा सुद्धा ह्या पवित्र अशा कार्यक्रमाचा हेतू आहे की पुन्हा तो एक मोठा धागा आहे असं मला वाटतंय. आपली भाषा मराठी, या भाषेच्या निमित्तानं आपण त्याला समान धागा जो काय कार्यक्रमाचा असेल आपल्यामधला तो मराठी भाषा, मराठी शाळा, मराठी संस्कृती आणि मराठी अस्मिता आहे. ही टिकवणं सुद्धा आपल्याला काळाची गरज आहे. आपल्याला माहिती आहे आपल्या देशामध्ये इथं 28 राज्य आणि 8 केंद्रशासित प्रदेश आहेत. त्या सर्वांच्या 36 राज्यामध्ये 22 भाषांना आपल्या राज्यघटनेच्या कलम 8 उद्वारे मान्यता मिळालेली आहे आणि त्यातल्या 22 भाषेमधल्या 11 भाषेना अभिजात. सर्व जे ज्येष्ठ नागरिक आहेत, जे माजी विद्यार्थी पण राहिले त्यांचा आहेत, ज्यांनी समाजसेवेचा बारकाईनं आपण कानोसा घ्यायचा विचार केला तर काय कमवलं आणि काय गमवलं हे जर बघत असताना मला जर तसले वाटत असेल तर ते गमवलेली ती ताकडीची बाजूच खाली जाईल असं मला वाटतंय. त्यामुळे या ठिकाणी अनेक व्यासपीठावर मान्यवर आहेत. परिचय व मानार्पण. या कार्यक्रमाचे अध्यक्ष श्री भालचंद्र जयसिंगराव बेळगावकर यांचं स्वागत होईल. दक्षिण महाराष्ट्र शिक्षण मंडळ संस्थेतील निवृत्त कार्यक्रमाच्या आयोजन समितीचे ते अध्यक्ष तसेच गावात होणाऱ्या वेगवेगळ्या कार्यक्रमांमध्ये सरांचा हिरिहिरीने सहभाग असतो असे हे च्या माध्यमातून भाग्यलक्ष्मीला म्हणजे सिल्वर फॅक्टरीला आपलंसं करून शेतकऱ्यांच्या ऊस तोडणी, ऊस पाठवणीची ही समस्या मार्गी लावणारा व सामान्यातल्या सामान्य माणसापर्यंत पोहोचून त्यांच्या हृदयात स्वतःचं वेगळं असं स्थान निर्माण करणारा, तसंच शिक्षण क्षेत्र, समाजकारण, धर्मकारण या सर्वांचं सर्व क्षेत्रात आकाशाला व्यवस्थित घालणारा हा आमचा नेता. संघटनेत खर्ची घातलं एक सुसंस्कृत विचारी सभ्य, सीमा प्रश्नांच्या सोडवणुकीचा ध्यास घेऊन अनेक सीमा लढ्यात सरांचा सहभाग, सीमा प्रश्नांचा गाढा अभ्यासक,
एक प्रगतशील शेतकरी, एक यशस्वी शिक्षणप्रेमी अशी सरांची खाती आहे. अभिमान आहे त्या गोष्टीचा. आणि स्वरूप मंदिरची त्यांनी एक निर्मिती केलेली आहे, एक स्वरूप मंदिर म्हणून असू येतं. आणि या मंदिराला कर्नाटक सरकारने टुरिझम सेंटर ऑफ कर्नाटका म्हणून डिक्लेअर केलं आहे. ही एक वेगळी अचिव्हमेंट आहे सरांची. आणि त्यांचे अनुभव त्यांच्या शब्दातून त्यांच्या आवाजातून आज आम्हाला ऐकायला मिळणार आहे. हे आपलं भाग्य आहे, अतिभाग्य आहे. तालुक्यातील शैक्षणिक विकासाचा ध्यास संस्थापक अध्यक्ष खानापूर बेळगाव मित्रमंडळ पुणे ज्या माध्यमातून एक बलिष्ठ संघटना बांधून पुण्यासारख्या शहरातील बेळगाव वासियांचे एक अदब व दबदबा त्यांनी निर्माण केला आहे. देवस्थान बांधकाम कमिटीचे अध्यक्ष, कबड्डी व क्रिकेट स्पर्धा भरविणे व इतरही मैदानी स्पर्धा भरविण्याचा प्रदीर्घ अनुभव सरांचा आहे. असे हे व्यक्तिमत्व श्री विजय पाटील सर. आपल्या तालुक्याचे माजी आमदार अरविंद पाटील साहेब यांचं नुकताच तिथं आगमन झालेलं आहे. आयोजन समितीच्या वतीनं आम्ही आपलं हार्दिक स्वागत करत आहोत. कृपया आपण व्यासपीठावर स्थानापन्न व्हावं असं आयोजन विनंती करीत आहोत. अरविंद पाटील साहेब. अरविंद पाटील साहेबांचा सत्कार महेश देसाई करणार. अरविंद पाटील साहेब माजी आमदार, तालुक्याचा विकासाचा ध्यास घेतलेला एक लढा व झुंजार नेतृत्व, संघटन कौशल्याचा परिपाक, तरुणांचा लाभ देणारा, तालुक्यातच नव्हे तर जिल्ह्यात स्वतःचं वेगळं स्थान निर्माण करणारा आमदार म्हणून विकास कामाच्या माध्यमातून लक्षणीय योगदान, राज्याच्या राजकारणातील सर्व पक्षी नेत्याची उत्तम संधान नेते अरविंद पाटील साहेब यांचा सत्कार महेंद्र देसाई करीत आहे. कौस्तुभ उच्च शिक्षित असूनही डेअरी व्यवसायाच्या माध्यमातून सामान्य शेतकऱ्यांचे हित व कल्याण याची सातत्याने ते चिंता वाचतात. त्याच वेळी व्यवसायाच्या माध्यमातून अनेकांना त्यांनी रोजगार मिळवून दिला असून दरवर्षी 15 ते 20 करोडची उलाढाल ते करत असतात. व्यवसायातील उच्च यशाची शिखरे त्यांनी गाठावीत व त्यांना उदंड आयुर्आरोग्य लाभो. श्री शशिकांत देसाई साहेब ज्यांचा मी आता आमच्या गावची भगीरथ असा उल्लेख केला. शिवरामप्पा यांचे नात व आमच्या गावालाही त्यांच्याविषयी तितकेच प्रेम होते. त्यांच्याच पाय वाटेवरून वाटचाल करून किरण व त्यांचे बंधू उदय ही दोन्ही भावांनी गोदगिरीशी दृढ संबंध राखून आहेत. उपस्थित आहेत. आपल्या किरण सरांची समाजकारण, राजकारण, धार्मिक क्षेत्रात यशस्वी वाटचाल चालू आहे. बोलतात तदनंतर नागेंद्र मारुती कुन्नूरकर यांचा सत्कार आधी घ्यायचा आहे. गिरीधर पाटील यांनी यायचं आहे. श्री नागेंद्र मारुती कुन्नरकर. या कार्यक्रमाचं आयोजन 3 पातळीवर झालं असं मला वाटतं. एक गोदगिरीतून जांभूळकर सर, बेळगावकर सर, गौतम पाटील आणि त्यांचे सहकारी पुण्यातून दिगंबर बेळगावकर यांचा सत्कार मोहन सुतार यांनी करावा असं मी त्यांना आयोजित करतो. दिगंबर बेळगावकर नेतृत्व काम केलेलं आहे. आपल्या काळात अनेक समस्या मार्गी लावलेल्या आहेत. ते दिगंबर बेळगावकर. अध्यक्ष विजय बेळगावकर सर जे आम्हाला मार्गदर्शन करणार आहे. खरोखर सांगावंसं वाटतंय की ते JSSचे माजी विद्यार्थी आहेत. आम्ही त्या कॉलेजचे विद्यार्थी. ज्या दिवशी त्यांनी जेवढे विद्यार्थी माजी विद्यार्थी होते त्यांचा एक कार्यक्रम ठेवला होता आणि त्या कार्यक्रमाला त्यांचं आणि माझं नाव होतं. त्या दिवशीच मनमोहन सिंग यांचं निधन झालं. त्याच्यामुळे मी गेलो नाही आणि त्या दिवशी त्यांची भेट झाली नाही.
नंतर ते इतके म्हणजे चांगलं मार्गदर्शन करतात की विद्यार्थ्यांच्या दृष्टिकोनातून शाळा वाचल्या पाहिजे, विद्यार्थी कसा घडला पाहिजे याच्यासाठी मार्गदर्शन करतात. म्हणून आम्ही आणि पुन्हा आमच्या शांतिनिकेतन शाळेमध्ये PUCच्या विद्यार्थ्यांना मार्गदर्शन असा भव्य आणि दिव्य कार्यक्रम ठेवला होता. त्या कार्यक्रमात त्यांनी भरपूर असं मार्गदर्शन केलं. त्या दिवशीही मी चुकलो आणि आज तिसरा दिवस आहे. आम्ही एक कमिटी आलेली होती, त्या दिवशी पाहुणे कोण ठेवता बघा असं एक चर्चा झाली. त्यावेळेला मी या प्रसाद पंडित साहेबांचं नाव सुचवलेलं होतं आणि नाव सुचवून जर आम्ही इथं आलो नाही तर ते प्रॉब्लेम होत आहे. त्याच्यासाठी मी पहिल्यांदा तुमचं अभिनंदन करतो या कार्यक्रमाला आल्यामुळे. त्याचबरोबर माजी आमदार दिगंबररावजी पाटील, मराठीकरण समितीचे मराठीसाठी रचणारे नेते, त्याचबरोबर माजी आमदार अरविंदजी पाटील, BDCC बँकचे आपले संचालक आणि माजी आमदार, त्याचबरोबर आणखी एक वकील पेशामध्ये अति हुशार काम करणारे आणि राजकारणामध्ये तर सगळ्यांना समोरच्या व्यक्तीला कसं चितपट करायचं ते आमचे ॲडव्होकेट ईश्वर घाडी साहेब. त्याचबरोबर या ठिकाणी आणखी एक महनीय व्यक्ती आहे, ती म्हणजे ती घार म्हणतो आपण, ती उडते आकाशी आणि तिचं लक्ष पिलापासून असं म्हणतात. त्यांनी कायम फोन केले की सतत आपल्या या शाळा, आपली मराठी संस्कृती याच्याबद्दल सतत चिंतन करणारे आणि त्यांच्या थ्रू आणण्यापेक्षा 10वीच्या विद्यार्थ्यांना ज्ञानवर्धिनीच्या माध्यमातून सहकार करणारे आमचे डिसोजा सर. उपस्थित सर्व सगळ्यांची नावं घेत नाही, या गावचे माझा अंदाज विद्यार्थी आहेत आणि चांगल्या पदावरती आहे असे समोर असलेले सुद्धा या शाळेचे विद्यार्थी, वडीलधारी मंडळी. माणूस जन्मास आला की पहिल्यांदा शाळेकडे बोट दाखवतात, शाळेला घालायला पाहिजे. जे आले नाही तर त्यांचं ते काय म्हणतात दैव बरोबर नाही. परंतु ही अशी सुंदर शाळा 112 वर्षापूर्वी, याचा अर्थ माझा अंदाज 1913ला या शाळेची स्थापना झाली. ही शाळा निरंतर चालायला पाहिजे, निरंतर चालायला पाहिजे या दृष्टिकोनातून प्रयत्न या शाळेच्या माजी विद्यार्थ्यांनी केलेला आहे. त्यांचं पहिल्यांदा मी या व्यासपीठाच्या माध्यमातून अभिनंदन करतोय. मला त्याच्यामध्ये ग्रुपमध्ये घडलेलं होतं, मी बघितलंय की सतत आपण शाळेच्या बाबतीत काय करायला पाहिजे असं चिंतन करणारे सगळे या शाळेचे माजी विद्यार्थी. आपणाला माहित आहे की आम्ही शाळा जर नसेल तर काय परिस्थिती असते. माणूस शिक्षण आणि ज्ञान याच्यामध्ये फरक आहे. माणूस ज्ञानी व्हायला पाहिजे, त्याला शिक्षण पाहिजे, त्याला लिहिता वाचता आलं पाहिजे. जगाच्या पाठीवरती जे काय चाललेलं आहे ते सगळं आपण त्या वाचनातून, लिखाणातून आम्ही बघत असतो आणि म्हणून शाळा ही फार महत्वाची आहे. दुर्दैवानं हा भाग आमचा इथं मराठी असून आमचा कर्नाटकामध्ये असल्यामुळं आता जबाबदारी काय आहे सांगा की मराठी शाळा वाचवल्या पाहिजे असे प्रत्येक जण म्हणत असतात. प्रत्येक जण, मी सुद्धा आमदार जरी राहिलो तर मी सुद्धा 36 वर्ष गणितचा शिक्षक म्हणून मराठी शाळेमध्येच काम केलं, काय बाजूला केलं नाही. मराठी शाळेमध्येच विद्यार्थ्यांना घडवलंय आणि त्याच्यामुळे मराठी ही भाषा शिकवत असताना किंवा ती वाचवत असताना कुठल्या दृष्टिकोनातून आम्ही प्रयत्न केले पाहिजे हे एक गंभीर विषय आहे. शिवाजीराव जळगेकर यांनी फोन केलेला होता की आम्ही ह्याच्यावरती काहीतरी बसून चर्चा करूया, परंतु आम्हालाही टाइम न मिळाल्यामुळे मी इकडे यायला उशीर झाला आणि
तुम्ही बघा आता या शाळेमध्ये किती लोक होऊन गेले असणार. 112 वर्ष म्हणजे किती, माझा अंदाज 112 वर्षाचा विद्यार्थी तर समोर नाही आहे. 2000 112 वर्ष म्हणजे पहिली मध्ये ऍडमिशन घेतलेला विद्यार्थी ह्या जगामध्ये नाही आहे. माझा अंदाज एक 80 वर्षाचा विद्यार्थी या शाळेमध्ये असतील, ते वडील लोक असतील. त्या वडील लोकांचा तुम्ही येतो सत्कार करा, शोधा त्यांना, कारण एखाद्या हे सगळ्यांना भाग्य मिळत नाही. मी सुद्धा चुकवायला निमित्त होत. आज अधिवेशन चालू आहे, अधिवेशन आहे, जायचं नाही, परंतु तुम्ही 112 वर्ष म्हणजे शतकोत्तर उत्सव साजरा करत असताना हे आज बघत नाही. लक्षात, आज ही घटना घडली, अशी प्रत्येक 25 वर्षानंतर, 200 वर्षानंतर, 300 वर्षानंतर जोपर्यंत शाळा आहे तोपर्यंत ह्या घटनेची नोंद होणार आहे. आणि असा कार्यक्रम चुकू नये म्हणून मी या ठिकाणी हजर झालो. या ठिकाणी सांगावंच वाटतंय की आम्ही 2007 साली तोपिंगट्टीला शतकोत्तर उत्सव केला. पहिली शाळा म्हणून, आम्ही 100 वर्षाची शाळा म्हणून, तिथे तर 100 वर्ष शाळा आहे, परंतु सगळे हेबट म्हणजे अंगठे बहादूर. ते शाळा म्हणजे काय सांगा, शाळा आहे जायचं नाही, शाळा आहे जायचं नाही, अशा पद्धतीनं आमच्यामध्ये एक प्रवृत्ती आहे. आणि ती प्रवृत्ती फार पूर्वी 50 वर्षापूर्वी होती, परंतु आता फ्री अँड कंपल्सरी एज्युकेशन केलंय. भाषेचा संबंध नाही. प्रत्येक विद्यार्थी तो नर्सरी पासून आपण शाळेमध्ये घालू शकता. आणि म्हणून आजच्या पिढीमध्ये किंवा जगामध्ये कुठलाही विद्यार्थी शाळा न शिकता राहत नाही. परिस्थिती अशी झाली, हे पहिली पासून आम्ही 10वी पर्यंत शिकवतोय आणि 10वी नंतर फक्त मुली शिकतात. आता उलट झालंय, नर्सरी पासून 10वी पर्यंत शाळा आली, सगळं फ्री आहे, फ्री आहे 10वी पर्यंत. नंतर ते जे विद्यार्थी आहेत ते व्यसनाधीन, कुठल्या कुठल्या सवयी आहेत त्या बघितला तर प्रत्येक वेळेला न्यूज वेगवेगळ्या येत असतात. ऍक्सिडेंट सुद्धा तरुण वयामध्ये होत आहेत. तर ह्याच्यासाठी सुद्धा आम्ही शाळामधनं एक संकल्प केला पाहिजे की विद्यार्थ्यांना कुठल्या पद्धतीनं आम्ही पुढचं शिक्षण घ्यायला पाहिजे, त्यांनी जायला पाहिजे. या दृष्टिकोनातून सुद्धा आमचा सगळ्यांचा प्रयत्न झाला पाहिजे. बऱ्याच विद्यार्थ्यांच्या दृष्टिकोनातून या जगामध्ये या व्यासपीठावरती एक छातीवर हात ठेवून सांगतात की मी या शाळेचा विद्यार्थी, मी या शाळेचा विद्यार्थी. का सांगा, त्यांनी या शाळेत शिकल्यामुळं ते आज मोठ्या पदावरती मोठे उद्योजक झालेले आहेत. अशा पद्धतीनं शाळेचा अभिमान ठेवून आज आम्ही ह्या शाळा वाचवल्या पाहिजे. मी प्रत्येक वेळेला म्हणत असतोय की शाळा वाचवायच्या कशा. आजच्या घडीला तुम्ही विचार करा की घरामध्ये स्टँडर्ड लिव्हिंग असतात, घरामध्ये स्टँडर्ड लिव्हिंग, मग ते गोदगिरी असो किंवा आमचं तोपिंगट्टी असो किंवा गोधुळी असो, घर स्टँडर्ड आहे. सगळं टीव्ही, फरशी, सगळ्या दृष्टिकोनातून स्टँडर्ड लिव्हिंग मध्ये आपलं घर असतंय. तो विद्यार्थी समजा आम्ही या शाळेमध्ये घातला तर तिथे ती काळी फरची बसवलेली आहे, विद्यार्थ्याला आवड निर्माण होत नाही. मग पालकानं काय करायला पाहिजे, आमचा विद्यार्थी, माझं पोरगं शिकायला पाहिजे. जसं तुमचं घर आपण बनवलंय, जशी घराची काळजी करायला आहे त्या पद्धतीनं जास्त, त्याच्यापेक्षा जास्त. आज ही कमिटी आहे आपली उत्सव कमिटी, ती तर कायम हे राहील. ही शाळा जसं घरामध्ये तो मुलगा राहण्यापेक्षा मी शाळेला कधी जाईल अशा पद्धतीचं आकर्षण सुद्धा करण्याचा आम्ही या शतकोत्तर उत्सवामध्ये आम्ही निर्णय घेतला पाहिजे. आणि तरच आमचे विद्यार्थी
घरामध्ये चैनी वस्तू करण्यापेक्षा शाळेमध्ये शिक्षकाबरोबर राहतील. 10 ते 5 शाळा शिकण्यापेक्षा 1 तास पहिला, त्याच्यानंतर राहत सर राहतील त्याप्रमाणे तिथं अभ्यासाला जातील. अशी घर जसं आहे तशी शाळा आम्ही जर करून दिला तर आमच्या शाळा मराठी वाचणार आहेत. हा एक आमचा त्यातला तोडगा आहे. तर हे आम्ही कॉन्ट्रीब्युशन कुठं करतोय सांगा? जत्रा असली तर कसं, कुठली तर जत्रा असली बकऱ्याची वगैरे तर लगेच कॉन्ट्रीब्युशन करतो, कोणी अडवत नाही. परंतु इथल्या शाळेच्या शिक्षकांनी समजा कॉन्ट्रीब्युशन करून आम्ही चांगलं सुसज्ज असं रूम्स बनवूया, लायब्ररी बनवूया, त्याच्यानंतर लॅबोरेटरीज बनवूया, स्पोर्ट्स मटेरियल आणून देऊया, सुंदर शाळा बनवूया म्हणून जर आम्ही एक कॉन्ट्रीब्युशन करायला ठरवलं तर तिथं हे पालक मागे पडतात. कोणतरी एक असा असतोय, हे काय गव्हर्नमेंटचं मिळत नाही, गव्हर्नमेंटकडनं पैसे तुम्ही घेता आणि आम्ही का घालावं. परंतु लक्षात ठेवा, कुठल्याही शाळेला, आता आम्ही आमदारला त्यांना सांगतो, शाळेला फक्त रिपेरीला अनुदान असतंय. पत्रे गेले उडून करा, त्यातले अर्धे पैसे तो कॉन्ट्रॅक्टर घेऊन जात आहे. लक्षात घ्या, ते व्यवस्थित होत नाही. आणि अशा पद्धतीनं आम्ही पालकांनी जर शाळेमध्ये लक्ष घातला तर अति उत्तम अशा आमच्या ह्या शाळा टिकतील. कारण गोदगिरी सारखं गाव आहे, या ठिकाणी राहणारी मुलं, नर्सरीला जाणारी मुलं, ती तुम्ही कुठंतरी बाहेर घालतो म्हटला तर पूर्ण दिवस त्या आई वडिलांनी त्याच्याकडे लक्ष ठेवलं पाहिजे, पोचवायला पाहिजे. त्याच्यापेक्षा जेवढा तुम्ही वेळ खर्च करता तो खर्च इथं काय सांगा शाळेमध्ये देऊन शाळेमध्ये मुलगा आमचं कसं शिकेल याच्यासाठी आम्ही प्रयत्न करूया एवढं सांगून या ठिकाणी तसं बघितलं तर नियोजन फार चांगलं केलं की मी सांगितलेलं होतं की मी थांबणार नाही आणि जाणार आहे. तेव्हा मला तुम्ही पहिल्यांदा भाषण दिला, आमचे 2 वेडेवाकडे शाळेबद्दल या ठिकाणी विचार मांडले. त्या ठिकाणी प्रसाद पंडित साहेब, त्याचबरोबर डिसोजा साहेब ही तज्ञ मंडळी इथं आहेत, त्यांचे विचार आपण तुम्ही ऐकावं. आणि या शाळेमध्ये जेवढे विद्यार्थी झाले माझी, त्यांचा यथोचित सत्कार व्हावा. त्याचबरोबर या शाळेमध्ये शिक्षक म्हणून शिकून गेले त्यांचा सुद्धा या ठिकाणी सत्कार व्हावा. त्यांना मी जे शिक्षक आले, जे विद्यार्थी आले त्यांना मी भरघोस अशा शुभेच्छा देतो आणि माझे 2 शब्द प्रकट. धन्यवाद सर. शाळेचा अभिमान, स्मरणिकेचं प्रकाशन, विद्यार्थ्यांनी आपल्या जीवनातील या शाळेविषयीचे हृदयंगम म्हणजे अनुभव आपल्या लेखाच्या माध्यमातून या स्मरणिकेत समाविष्ट केलेले आहेत. अत्यंत वाचनीय सुंदर अशी स्मरणिका आमचे माजी विद्यार्थी दत्ता बेळगावकर यांनी या स्मरणिकेचं सर्व काम केलेलं आहे. स्मरणिका कमिटी तर आहेच, पण त्याचं प्रिंटिंगचं, त्याचं एडिटिंगचं सगळं काम दत्ता बेळगावकर माझे मित्र या शाळेचे माजी विद्यार्थ्यांनी केलेलं आहे. मी कृपया सर्व उपस्थितांना विनंती करतो, तुमच्या हाती ही स्मरणिका पडल्यानंतर हा नक्कीच काहीतरी शिकण्यासारखं आहे. या स्मरणिकेतील अनुभवांचा फायदा प्रत्येकापर्यंत पोहोचावा इतकाच उद्देश. मराठी संस्कृती आणि मराठी अस्मिता ही टिकावी, ही जोपासली जावी आणि मराठी शाळेंची पटसंख्या वाढून तिचा विकास व्हावा या संदर्भाचं हे निवेदन आहे. तर आपले लोकप्रिय आमदार विठ्ठलराव हलगेकर सर यांच्याबरोबर
गावचे श्रेष्ठ नागरिक, वारकरी समुदाय, आयोजन समितीचे सर्व सदस्य, शिक्षक वर्ग आणि मंचावर या अशा अभूतपूर्व अशा शाळेच्या शतकोत्तर तपपूर्ती समारंभासाठी उपस्थित असलेले ज्येष्ठ आणि श्रेष्ठ असे मंचावरील मान्यवर, या कार्यक्रमाला अनेक राजकारणी लोक नाव बघितल्यानंतर ज्यांचं सहकार्य लागतं तर ते सर्वजण नाव आहेत, पण हजर हवे आपल्या तालुक्याचे ज्यांनी आपले विचार मांडून जे गेलेले आहेत अधिवेशनासाठी ते आमचे मित्र आमदार विठ्ठलराव हलगेकर सर, माजी आमदार आमचे स्नेही दिगंबर पाटील सर, माजी आमदार अरविंद पाटील सर, नंतर ज्यांच्या पंजोबानी ही शाळा स्थापन केली ते कौस्तुभ देसाई सर आज पुण्याहून इथं मुद्दाम उपस्थित आहेत. आणि आपण सर्वजण जरी हा कार्यक्रम आज तर देसाई मॅडमनी मला सांगितलं की वेळेचं बंधन ठेवलं पाहिजे आणि जळगे सर सांगितले की 2 मिनिटं बोला, पण मला एक सांगू द्या की मुळात आज आपण लिहिलेलं आपल्याला घोषवाक्य दिसतं या कार्यक्रमाचं, मला निश्चय करुणी तू पाऊल पुढचे टाक किंवा पाऊल पुढचे ठेव, मगशी करावर पोचून तू जगास दिवशी देव. तुम्हाला मी सर्वांना, कारण प्रत्येक जण कुठल्या ना कुठल्या रूपानं हा विद्यार्थी असतो आणि ज्या दिवशी आपल्यातलं विद्यार्थी पण संपतं तेव्हा मला असं वाटतं आपल्याला मनुष्य पण संपतं. त्याच्यासाठी आपण सर्वजण कुठल्या ना कुठल्या रूपानं आयुष्याच्या शेवटपर्यंत विद्यार्थीच असू शकतो आणि असणं हे आपलं परम पवित्र असं कार्य आहे. कारण मुळात मगाशी आपण उल्लेख करताना आज ज्याच्यासाठी आपण जमलेलो आहोत त्यातला एक महत्वाचा जो हेतू आहे, ज्यांचे विचार ऐकण्यासाठी आपण इथं जमा झालेलो आहोत, ती महनीय व्यक्ती ज्यांना मी माझे मेवणे, माझे स्नेही आणि आपल्या तालुक्यातील अतिशय ज्ञानी माणूस म्हणून ज्यांचं नाव बघितलं जातं असं अष्टपैलू व्यक्तिमत्व म्हणजे प्रसाद पंडित. पंडित ह्या नावाप्रमाणे आपले त्यांचे विचार ऐकायचे आहेत, म्हणून माझ्या शब्दांना मी विराम देत असताना थोडस आवर्त घेत असताना मी माझे 2 शब्द आवरतोय किंवा शब्द मांडतोय. त्याचं कारण असं की त्यांचंही जे विचार मंथन आपल्याला सगळ्यांना ऐकायचं आहे, अनुभवायचं आहे. म्हणून माझ्या सर्व उपस्थित बंधू भगिनींनो, विद्यार्थी मित्रांनो, आजी माजी शिक्षकांनो, मला एक सांगू द्यात की शाळा म्हणजे काय. मला असं वाटलं की कदाचित कार्यक्रम उशीर जर सुरू झाला तर मला बोलता येणार नाही, म्हणून त्या स्मरणिकेमध्ये मी माझा लेख लिहिलेला आहे आणि त्या लेखाचं नाव दिलेलं आहे मी माझी शाळा माझ्या जीवनातील परीस. माझी शाळा माझ्या जीवनातील परीस तुम्ही ऐकलं असेल. परीस नावाचा दगड, तो काल्पनिक दगड असेल की ज्या दगडाला स्पर्श झाला की त्या माणसाचं सोन्यामध्ये रूपांतर होतं किंवा त्या माणूस घडतो. कारण घडणं आणि बिघडवणं, जर त्याला बी लावलं ते बिघडवतंय आणि घडायचं असेल ते घडतं. आणि मुळात शाळा, त्या शाळेच्या माध्यमातूनच माणूस हा घडतो. भले मग ती शाळा आपली आई ही सुद्धा आपली पहिली शाळा आहे. गुरुवर्य आपले नंतरचे शाळेतले शिक्षक आहेत आणि गुरुवर्यांना कुठल्याही कार्यामध्ये आपण जसं सुरुवात जेव्हा केली तेव्हा आपण गणपती पूजन केलं, गणेश वंदना केली, स्वागत केलं, नंतर सरस्वती फोटो पूजन केलं आणि पसायदानानं, राष्ट्रगीतानं, राज्यगीतानं अभूतपूर्व अशा वेगवेगळ्या संकल्पनेतून या कार्यक्रमाची सुरुवात झालेली आहे. हे पाहून संयोजक, आयोजक, या गावकरी या सर्वांचं मी मनापासून अभिनंदन करतो आणि कौतुक करतो आणि मला विनंती करतो तुम्हाला की आपण त्या सर्वांचं मोठ्या टाळ्यांच्या गजरामध्ये त्यांचं सगळं गेलं. त्याच्यामुळं ज्यांच्याकडे ही विद्या आली त्याच्यामुळं समाजाचा कायापालट झाला. स्वामी विवेकानंदांनी म्हटलेलं आहे,
शिक्षण म्हणजे काय वर्ण काहीतरी पडलेली वस्तू नाही आहे. ती ईश्वरानं, दयाघन परमेश्वरानं प्रत्येकाला आपल्यामध्ये दिलेली जन्मजात गोष्ट आहे. आणि ती फक्त गुरुनं किंवा शिक्षकानं ती शिकण्याची आसक्ती, शिकण्याबद्दलचं प्रेम निर्माण करायचं कार्य म्हणजे शिकवायचं काम आहे. आणि तेच आपलं पूर्वीचं मंदिर, ज्याला आपण म्हणतो की जी शाळा आहे, त्या शाळेनं आपल्याला घडवलेलं आहे. आणि त्याच्यामुळंच मी खाजगीमध्ये वेगवेगळ्या वेळी जेव्हा ज्ञानवर्धनीच्या व्याख्यानमालेच्या माध्यमातून जेव्हा गोदोलीला पोचतोय, तेव्हा मी कधी गोदगिरीला आलो नाही असं सहसा होत नाही. तर आपल्या ज्ञानवर्धनीचे संस्थापक अध्यक्ष इथलेच आहेत, आपले बेळगावकर सर, आमच्या ज्ञानवर्धनीचे बरेचसे संचालक आणि आश्रयदाते सुद्धा ह्या गोदगिरी भागातून आहेत. त्याचे या कार्यक्रमाचे मागे ज्यांनी बऱ्याचसा कष्ट घेतलेले आहेत ते माझे मित्र जळगेकर, ते गोदोळीचे, अशी बरीच मंडळी या भागातून तयार झालेली आहेत. आणि विशेष करून गोदगेरी ही मी नेहमी म्हणत असतो की मला एक आवडणारं गाव म्हणतो मी. आणि त्याचं आवडणारं गाव हे जेव्हा मी विचार करत होतो, त्याचं मला अलीकडच्या काळामध्ये उत्तर सापडलं की आमच्या बाकीच्या पूर्व तालुक्यामध्ये, बाकीच्या खानापूर तालुक्यामध्ये जेव्हा शाळा तयार झाल्या नव्हत्या आणि तेव्हा शाळा गोदगिरीमध्ये अगोदर शाळा आली, म्हणून इकडची लोक लवकर शिक्षित झाली. त्याच्यामुळं गोदगिरी गावाचा परिसर स्पर्श लवकर झाला. त्यामुळं तुमच्याबद्दल आमच्या मनात असूया नाहीये, पण अभिमान आणि सार्थ अभिमान आहे या गोदगिरी गावानं जे 112 वर्षापूर्वी ज्या महनीय व्यक्ती कौस्तुभ देसाई, तुमच्या बंजोबानी शिवराम देसाई यांनी जे इथं शाळेचं रोपटं लावलं, त्याचं भले त्या शाळेच्या आजची जी पटसंख्या जरी कमी असली तरी मी ऐकत होतो ते इसाक इनामदार नावाचे जे आताचे शिक्षक आहेत की कळत न कळत प्रत्येकाच्या मनातून ते इसाक इनामदार म्हणजे आदर्श शिक्षक आहेत असंच मला सांगितलं गेलं. त्यामुळे ह्या आजी शिक्षकाला, त्याचे जे मुख्याध्यापक आहेत, असे शिक्षक जर असतील तर शाळा टिकतील, नाही तर नुसत्या टिकणार नाहीत, त्या जोमानं वाढतील. त्यामुळं इसाक इनामदार जिथं असतील त्यांनी उभं राहावं. त्यामुळे त्यांना मी वंदन करतो आणि मला तो गुरुमंत्र म्हणतो, गुरुर ब्रह्मा गुरुर विष्णू गुरुर साक्षात महेश्वरा गुरुर साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः. तर इथं उपस्थित सर्व गुरुवर्यांना मी प्रत्येकदा वंदन करतो. आणि या संकल्पनेला अतिशय सुंदर संकल्पना घेऊन तुम्ही सर्व विद्यार्थी लोकांनी मध्ये ज्युनियर असतील, सिनियर असतील, आज सूत्रसंचालन करण्यासाठी तिथं महनीय व्यक्ती बसलेले आहेत. ND पाटील आहेत, देसाई मॅडम आहेत, गाडगीळ मॅडम आहेत, इतकी उत्कृष्ट अशी मंडळी आहेत. निलजकर, आमचे गावडे, रामचंद्र निलजकर आणि असे बेळगावकर मंडळी, दिगंबर बेळगावकर, गौतम पाटील आणि कित्येक मंडळी राबतायत. नंद्याळकर सर अगदी हुबळीवरनं येऊन इकडे कार्यरत आहेत. अशी एक ना अनेक नावं, मी प्रातिनिधिक नावं घेतोय, गैरसमज नका करून घेऊ, पण इतकं चांगलं कार्य एकत्र येऊन काम करतात. जेव्हा संयोजक समितीचा सत्कार सुरू झाला तेव्हा स्टेजवर इतकं भलं मोठं स्टेज असून सुद्धा जागा कमी पडत होती. त्यामुळे या सर्वांना मी मनापासून धन्यवाद देतो. आणि येणाऱ्या दिवसामध्ये जे आपण मराठी शाळा वाचवली पाहिजे, तो जो उपक्रम सुद्धा ह्या उपक्रमामागं एक दडलेला हेतू आहे की शाळा कशा चांगल्या घडल्या पाहिजेत किंवा टिकल्या पाहिजेत, मराठी भाषा वाचली पाहिजे का, शाळा ही एकमेव माध्यम आहे. कारण पुण्या मुंबईमध्ये जे मुलगा मराठी, ज्याचे आई वडील मराठी आहेत, पण जेव्हा प्रसाद सर, जेव्हा मी लिफ्टमध्ये एखाद्या मुलीला विचारतो 79ला 79ला मराठीमध्ये किती म्हणतात किंवा 79 म्हणजे किती, हे त्या मुलीला किंवा मुलाला सांगता येणं फार जड आहे. घरी काय नाव काय, सुचेता क्षीरसागर किंवा मिलिंद कुलकर्णी, जे नावं मी प्रातिनिधिक सांगतोय, जे ज्यांच्या घरी मराठी मातृभाषा आहे पण दुर्दैवानं इंग्रजी शिकल्यामुळं इंग्रजीचा प्रभाव एवढा किंवा असे 79 किंवा 89, 39 असे आकडे सांगितले तर त्यांना कळत नाही. त्याच्यामुळे मला सांगायचं आहे की आपल्याला मराठी शाळा वाचवता आली पाहिजे. हे करत असताना आपण वेगवेगळ्या प्रकारे, आमदार साहेब इथं नाही आहेत,
परम अरविंद पाटील सर, तुम्ही आजी आमदार आहात, दिगंबरपल्ली इथं आहात, तुमचा आवाजही पुढे जाणार आहे. गाडी सर, मला सांगू द्या की आपल्याला काहीतरी एक असं काहीतरी कोंबो टाईप काय करता येईल का, जिथं मराठी वाचली पाहिजे आणि इंग्रजी शाळेचं जे आपलं आक्रमण होत आहे, आक्रमण थांबवणं जर आपल्या जड असेल तर त्याला आपला एक हात असा करून दोन्ही करून आपण हातात हात घालून जाता येईल का, असा काहीतरी आपण एक उपाय. नवीन शिक्षण पद्धती जी आता येऊ घातलेली आहे, ज्याला आपण नॅशनल एज्युकेशन पॉलिसी म्हणतो, त्या पॉलिसी खाली वेगवेगळे त्यांनी मार्गदर्शक तत्व दिलेली आहे आणि त्याच्यावर गेली 2-3 वर्षे आम्ही अभ्यास करतो आहोत. तर तुम्हा सर्वांची जर आम्हाला थोडीशी साथ लाभली, प्रसाद पंडित सर, आपण याच्यावर कार्य करायचं आहे आणि अशा प्रकारे तालुक्यामध्ये मॉडेल स्कूल काही काढता येतील का, शासनाचा त्याला पूर्ण पाठिंबा असला पाहिजे आणि आपण स्थानिक स्तरावर शिक्षणप्रेमी मंडळी एकत्र येऊन जर एक अभिनव असं स्कूल किंवा अभिनव अशा शाळा, नुसतं आपण वाचवलं पाहिजे असं न म्हणता, वाचवण्यासाठी कृतीशील राहण्यासाठी आपण सर्वजण एकत्र येऊन, तर एकट्यानं काही होत नाही, टुगेदर वी कॅन, म्हणजे आपण जर एकत्र आलो तर मला वाटतं की आपली ही मातृभाषा, आपली ही मराठी संस्कृती, आपली शाळा किंवा मुलांना जे काय आपलं संस्कार आहेत, कल्चर आहे, आपली संस्कृती आहे, ती टिकवण्यासाठी ही शाळा जशी 112 वर्ष अभिमानाने उभी आहे, तर ती शाळा तशीच उभं राहील, ती अजून तिचं वैभव अजून वाढेल, हीच मी ईश्वरचरणी प्रार्थना करतो. संयोजकांनी मला 2 मिनिटं बोलायला संधी दिली, त्याचा मी कदाचित थोडंसं जास्ती बोलून फायदा घेतला असेल, त्याबद्दल त्यांचे मी थोडेसे ऋण व्यक्त करतो किंवा खेद व्यक्त करतो की मी वेळ घेतल्यामुळं, आणि माझ्या शब्दांना विराम देतो. धन्यवाद. जय हिंद आणि जय महाराष्ट्र. समारंभाला उपस्थित असलेले या गावातील शतकोत्तर उत्सव कमिटीचे अध्यक्ष, या कार्यक्रमाचे अध्यक्ष सन्माननीय विजय बेळगावकर सर, त्यांनी आपले विचार व्यक्त करून अधिवेशनाला गेले ते आमच्या तालुक्याचे लोकप्रिय आमदार सन्माननीय विठ्ठलराव हलगेकर सर, या व्यासपीठावर उपस्थित असलेले महाराष्ट्र एकीकरण समितीचे ज्येष्ठ नेते आणि माजी आमदार सन्माननीय दिगंबररावजी पाटील सर. आजचं जे मुख्य आकर्षण आहे ते या समारंभाचे प्रमुख वक्ते आणि आमच्या बेळगाव जिल्ह्यात नव्हे तर संपूर्ण राज्यात भूषण असलेले आजचे प्रमुख होते शिवराम प्रसाद पंडित, ज्यांना मी वैयक्तिक आम्ही सगळे प्रेमानं, त्यांचं सोपं नाव हे बापू आहे, ते सन्माननीय बापू. आणखी एक आमच्या तालुक्याचं एक भूषण म्हटलं तर वावगं ठरलं नाही, त्यांनी आपला पुण्या या ठिकाणी व्यवसाय सांभाळून
अतिशय प्रतिकूल परिस्थितीमध्ये शिक्षण प्राप्त करून उच्च डिग्री प्रस्थापित करून पुण्यामध्ये अतिशय चांगल्या पद्धतीचं कार्य करून त्याच्यावर न थांबता आमच्या तालुक्यात सुद्धा आमच्या तालुक्याच्या विद्यार्थ्यांचा उत्तरोत्तर त्यांची प्रगती व्हावी या उद्देशानं ज्ञानवर्धिनी हा एक संस्था काढून आमच्या तालुक्यातील सगळ्या मुलांना शिक्षण देण्याचं काम जे करत आहेत ते माझे मार्गदर्शक पीटर डिसूजा सर, आमच्या तालुक्याचे एक ज्येष्ठ वकील आमचे मित्र घाडी सर, या समितीचे सदस्य दिगंबरराव बेळगावकर, गौतमराव पाटील, जांभूळकर सर, पुन्हा बीपीएफचे अध्यक्ष विजय पाटील, त्याचबरोबर कौस्तुभ देसाई, त्याचबरोबर अनावरचे आमचे मित्र पीकेपीचे माजी डायरेक्टर, त्याचबरोबर आमचे किरण गडकरी, त्याचबरोबर सुद्धा उपस्थित असलेले सर्व ज्येष्ठ मंडळी, सगळ्यांना बाकी इतर कार्यक्रमाची जास्त उत्सुकता आहे. माझ्यापेक्षाही जास्त उत्सुकता प्रसाद पंडित साहेब काय बोलणार त्याच्यामध्ये फार सगळ्यांचं उत्सुकता आहे. कारण आमच्यासारख्या राजकारण्यांच्यावरती जास्त विश्वास ठेवत नाही, त्याची कल्पना आम्हाला आहे. जास्त विषय न घेता आज या शाळेचा जो शतकोत्तर उत्सव झाला, हा शतकोत्सव शतकोत्तर सोहळ्याचं कार्यक्रमाचं नियोजन या मंडळींनी केलं. ती मंडळी गेले 6 महिने हे कार्य अतिशय जोमाने करायला लागले आणि इतक्या प्रचंड प्रमाणामध्ये या ठिकाणी माजी विद्यार्थ्यांना सगळ्यांना एकत्रित करण्याचं काम त्या मंडळींनी केलेलं आहे. म्हणून त्यांच्यासाठी एकदा जोरदार तयार झाला पाहिजे असं मला मनापासून वाटतं. आज आम्ही सगळेजणांनी भाषण केले, मी पण काही जास्त वेळ भाषण करणार नाही. मोजक्या 2 गोष्टी या ठिकाणी सांगून मला सुद्धा खानापूर या ठिकाणी कार्यक्रमाला जायचं आहे. आमच्या तालुक्याच्या ज्या मराठी शाळा होत्या तेव्हा आमच्या काळामध्ये त्याच्या अगोदरच्या ह्याच्यामध्ये एकेका शाळेमध्ये विद्यार्थी नावच नसायचे, त्याची पटसंख्या भयंकर असायची. त्यावेळेला सगळ्या मराठी शाळा अतिशय जोमाने चालायच्या आणि अलीकडे मला जे पीटर डिसूजानं सांगितलं की या प्रतिकूल परिस्थितीमध्ये अशी एक योजना करता येईल काय की जेणेकरून मराठी शाळेचं अस्तित्व टिकेल, मराठी भाषा टिकेल आणि परत उपस्थिती जास्ती वाढेल. तर पीटर डिसूजाना सरांना मी म्हणजे मला जे पटतं ते मी सांगू इच्छितो, ते नक्की होऊ शकेल सर, पण त्याच्यासाठी आमच्या बायकांनी आम्हाला साथ द्यायला पाहिजे. त्याचं कारण असं की आजकालच्या ज्या इंग्रजी शाळा या ज्या का वाढल्या त्याचं कारण पण जरा वेगळं आहे सर. त्याचं कारण असं आहे, आमच्या गावामध्ये उगीच गोदगिरीचं उदाहरण समजून सांगितलं, गोदगिरीचे सगळे सुशिक्षित माणसं आहेत, ठीक असं करणार नाही. आमच्या गावामध्ये जे बाजूचे शेजारी बाई असते, तिनं काय केली, तेव्हा इंग्रजी शाळा सर्वोदयसारखी होती, त्या सर्वोदय शाळेमध्ये तिचा मुलगा जायला लागला. तिचा मुलगा जायला लागल्यानंतर बाजूची माझी बायको विश्रांती जाऊन ती दररोज त्या मुलाला ती बाजूची शेजारी जाणार ती कपडे तिला नेटनेटके घालायचं, तिला टाय घालायचं, तिला बूट घालायचं, त्याला पावडर लावायची आणि बाहेर कशावर बरायचं. ती रिक्षा किंवा ती बस येईपर्यंत त्याची ती वाट बघत राहणार. ती तिला दररोज बघणार, कोण माझी बायको. ती बघत असताना हिच्या पोटामध्ये खळवळायची. ती दररोज माझं डोकं खायची. काय म्हणून ती बाजूची बघायची, आपल्या मुलाला तुझ्याच मनात सगळं हे करते ते करते आणि ती कधीच करायला तुझं काय करणार नाही ना. माझ्या पोराला मी तिथंच माझ्या पोराचं शिक्षणाचं वाटवलं पाहिजे तर इंग्रजी शाळेचं नका, तर तिचा पोरगा जाते म्हणून मी माझं पोरगा घालतो. एवढ्यासाठी मराठी शाळा बंद पडल्या आणि इंग्रजी शाळा ह्या वाढत्या गेल्या. म्हणून आमच्या माय बहिणींनी जर मनात आणलं तर ही भाषा, संस्कृती आणि तुमच्या मुलांच्यावरती होणारे संस्कार हे फार महत्वाचे, ते टिकतील हे सगळ्यांना लक्षात ठेवलं पाहिजे.
कारण भारत देशाची संस्कृती आणि आमच्या मराठी माणसांची संस्कृती ही भारत देशामध्ये कुठेही मिळत नाही. कारण आमच्या संस्कृतीला छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास आहे, जिजाबाई मातेनं दिलेल्या संस्कारांचा इतिहास आहे. हे सगळं जपणं फार गरजेचं आहे आणि फार मोठं काय काम नाहीये. बऱ्याच जणांना वाटतंय की इंग्लिश शाळेत शिकलं तर बहुतेक तो IAS नक्की होणार असं वाटतंय. मला आवर्जून सांगावं वाटतंय की माझा भाऊ BSc ग्रॅज्युएट, त्यानंतर BSc मध्ये होता. पीटर डिसोजा सर बी माझे क्लास घ्यायचे, तेव्हा पीटर डिसोजा बी मराठीमधनं शिकले. त्या व्यासपीठावर बसलेली सगळी मंडळी मराठीमध्ये शिकलेली आहे, कोणी इंग्लिशमध्ये शिकलेलं नाही. आणि यांचं जेवढं इंग्लिश फ्लुएंट आहे तेवढं इंग्लिश मीडियममध्ये शिकलेल्या पोरांचं इंग्लिश फ्लुएंट राहत नाही. यू कम, आय गो, ही कम, दे गो, त्याला ग्रामरचा नामो निशाण सुद्धा राहत नाही. ही असली परिस्थिती आहे. उगीच मोठेपणासाठी आम्ही तिथं पाठवण्याचा घाट आम्ही घालत असतो. तेव्हा कृपा करून आज 70 उत्सवाच्या निमित्तानं, कारण बाहेर गेलेली मंडळी आहेत त्यांनी त्या ठिकाणी शिकवायला आलेत, तिथं सुद्धा त्यांचं काय शिक्षण चाललंय त्याच्यामध्ये मी काय जास्त मला जात नाही. पण कमीत कमी इथं राहणाऱ्याने तरी आळणावरला, त्यानंतर बिडीला आणि कुठल्या कुठल्या शाळांना त्यांची बस इथपर्यंत येते म्हणून शेजारणीचं ऐकून तुम्ही तुमच्या पोरांचं लाईफ बर्बाद करू नका. तुम्ही तुमच्या भाषेमध्ये त्यांना शिकवा. नक्कीच ती मुलं चांगल्या पद्धतीनं पास होतील. आज बिहार सारख्या ठिकाणी आम्ही संपूर्ण देशात बिहारचा उल्लेख अतिशय मागासलेला प्रदेश म्हणून आम्ही उल्लेख करत असतो. तिथले कम्युनिटी जास्ती हे आहे असं त्याचा उल्लेख करतो. पण तुमचा गैरसमज दूर करण्यासाठी मी या ठिकाणी सांगू इच्छितो की तुमच्या बिहारमध्ये, आमच्या भारत देशामध्ये जास्तीत जास्त IAS ऑफिसर कुठले असतील तर ते बिहारचे, ते लक्षात ठेवा. का आमच्यामध्ये ती गुणवत्ता नाही काय? आमच्यामध्ये ते IAS आणि IPS होण्याची पात्रता नाही आहे काय? ते आहे, पण ते शोधण्याचा प्रयत्न कुणीतरी करायला पाहिजे. आज दिगंबरराव पाटील साहेब सारख्या साध्या ह्याच्यामध्ये जन्म घेऊन त्यांनी सुद्धा आमदारकीचं पद, तालुक्यातून पद भूषवलं. मी सुद्धा मराठी मीडियममध्ये शिकलो. मी सुद्धा एका साध्या कुटुंबात जन्माला येऊन मी सुद्धा आमदार होऊ शकतो. तुम्ही सगळे काय होऊ शकत नाही? होऊ शकता. तेव्हा ह्या सगळ्या गोष्टी लक्षात ठेवल्या पाहिजे. आणि महत्वाचं म्हणजे जे इंग्लिश मीडियममध्ये शिकतात त्यांच्या आईबाबांना जाऊन विचारा. लग्न झाल्यानंतर ती पोरं त्यांच्या आईबाबाकडे लक्ष देत नाही, ते बघत नाही. आईला ते कुठे ठेवतात ते काय कळत नाही. कधी तशी उदाहरणं ह्या ठिकाणी एक क्लिप आली होती आणि त्याच्यावरती त्या बापानं, मुलानं त्या अनाथ आश्रमाला फोन केला. त्या अनाथ आश्रमाला फोन केल्यानंतर त्या अनाथ आश्रमामध्ये बसलेल्या एका मुलीनं फोन तो उचलला आणि त्यांनी तिची इंटरव्ह्यू घेतली. तर काय नाही, तुमच्याकडे काय काय व्यवस्था आहे म्हणून त्या मुलानं त्या अनाथ आश्रमाच्या सेक्रेटरीला फोन केला. त्या सेक्रेटरीने सांगितले तुम्हाला काय व्यवस्था पाहिजे? नाही, मी माझ्या वडिलांना आणि आईला तिथं अनाथ आश्रमात ठेवायचं म्हणायला लागलोय, त्याची व्यवस्था तिथं कशी कशी आहे म्हणून त्याने विचारलं. त्याने विचारल्यानंतर ती पण फार हुशार होती. ठीक आहे म्हणाला, तुम्ही काय करता? तर नाही म्हणाला, मी बँकेमध्ये आहे. बायको काय करते? ती पण बँकेमध्येच काम करते. तुम्ही दोघे उच्च शिक्षित आहात? हो, आम्ही दोघे उच्च शिक्षित आहे. तुम्हाला पगार किती आहे? ह्या सगळ्या चौकशी केल्यानंतर ह्याचा पगार जवळजवळ 4 लाख व्हायला लागला. त्या म्हटलं तुम्ही एकदम जन्माला येताना कसं झाला, म्हणजे आईच्या पोटातून आला का वरून आकाशातला पडला? नाही म्हणाला, मी 9 महिने 9 दिवसातच आलो म्हणते. त्या आईनं 9 महिने 9 दिवस तुम्हाला पोटात ठेवलं. त्या आईनं तुम्हाला लहानाचं मोठं करून त्या पदापर्यंत नेऊन पोहोचवलं. त्या आई वडिलांना तुम्ही अनाथ आश्रमात आमची योग्यता विचारायला आहे, पहिला तुमची योग्यता तपासून बघा असं त्यांनी सांगितलं. बरंच त्याच्यामध्ये वाचल्यानंतर सांगतो, या सगळ्या गोष्टी करण्यापेक्षा आम्ही सगळ्यांनी आपले आई वडील हे दैवत समजायला पाहिजे. आणि माझ्या तर इतिहासात आज पाहिजे तर लिहून घ्या. मी काय फार मोठा इतिहासकार नाही किंवा माझं वय जास्ती काय अतिशय नाही. या ठिकाणी बापू आहे, दिगंबरराव पाटील आहे, ते आमच्यापेक्षा ज्येष्ठ लोक आहेत, त्यांच्या एवढा अनुभव माझ्याकडे नाही. पण माझ्या या 35 वर्षाच्या राजकारणामध्ये, समाजकारणामध्ये जेवढ्या पंत गेलो त्याच्यामध्ये अतिशय दुःखी असलेले कोण असतील तर आई वडिलांना त्रास दिलेलाच माणूस दुःखी आहे. त्याचा कधी उद्धार झालेला आणि होत नाही, ही माझी 100% त्या ठिकाणी खात्री आहे. तेव्हा जास्त काही या ठिकाणी न बोलता बरंच बोलण्याच्या गोष्टी होत्या. आज त्या ठिकाणी मगाशी पीटर सरांनी सांगितलं की आमदार हलगेकर सरांनी सुद्धा बोलताना सांगितलं की शाळेला ती बरे उदगीरची मराठी शाळा असेल किंवा इतर कुठल्या शाळा असतील तर त्या शाळेमध्ये आजकालच्या बदलत्या युगाप्रमाणे त्यांना कॉम्प्युटरचं नॉलेज, त्यांना डिजिटल बोर्ड या सुविधा सुद्धा जर आमच्या शाळेमध्ये पुरवल्या तर त्या येणाऱ्या विद्यार्थ्यांना आणि बाहेर घेत असलेल्या शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना मध्ये
फरक वाटत नाही. त्या विद्यार्थ्यांना काय वाटतं की इंग्लिश शाळेमध्ये गेल्यानंतर डिजिटल बोर्ड कॉम्प्युटर म्हणजे तिथं काहीतरी फार मोठं आहे असं वाटतंय. तसं ते काय होत नाही. इथले मग असे शिक्षक जे आहेत त्यांचं नाव काहीतरी सांगितले, इनामदार सरांचं नाव घेतले. त्यांनी म्हटलं जात कुठे शिक्षणाला आणि शिक्षकाला कुठला जात धर्म नसतोय. तर मी सुद्धा एका शिक्षकाचा मुलगा आहे. माझी टीचर सुद्धा शिक्षिका आहे. दररोज BSc ग्रॅज्युएट असून MSc ग्रॅज्युएट असून सुद्धा दररोज सकाळी जाताना तयारी करून दररोज त्या शाळेत जातात. असे सुद्धा शिक्षक आहेत. आणि जसं पालकांचं कर्तव्य आहे तसं शिक्षकांचं सुद्धा कर्तव्य आहे. त्या शिक्षकाने सुद्धा तेवढ्याच जास्ती प्रमाणात त्याच्यामध्ये लक्ष देऊन विद्यार्थ्यांना घडवण्याचं काम सगळ्यांनी केलं पाहिजे. त्यांनी जर व्यवस्थितपणे ते सगळं काम केलं किंवा शाळेमध्ये या सुविधा पुरवल्या तर नक्कीच मराठी भाषा, मराठी संस्कृती आणि मराठी शाळा या टिकतील अशी आशा या ठिकाणी व्यक्त करतो. आज या शाळेचा जो नवपूर्ती सोहळा झाला, अतिशय अविस्मरणीय असा सोहळा झाला. हा सोहळा जेवढ्या शतकानंतर या ठिकाणी झाला तितकी शतक हा स्मरणात राहील असा इतका सुंदर आयोजन केलाय. त्यामुळे तुमचं सुद्धा आणि गावकऱ्यांचं सुद्धा मनापासून स्वागत करतो. आणि या ठिकाणी आलेले जे माजी विद्यार्थी कोण असतील, आज सगळे रंगरंगोटी झाले, त्याच्यानंतर चांगल्या पद्धतीचं जेवण सुद्धा तयार असणार ते सुद्धा ते घालतील. ते जरी असलं तरी इतर कुणाला तरी फुकटचं कोणाला मी देणगी देण्यापेक्षा या शाळेला अजूनही फार तुमची गरज आहे. तेव्हा जात असताना एक देणगी पेटी गौतमराव तुम्ही सगळ्यांनी करावी. ती पेटी ठेवल्यानंतर गपचूप त्याच्यामध्ये काय जर तुम्ही दान दिला तर त्या दानाचा उपयोग इथं कॉम्प्युटर, डिजिटल बोर्ड आणि उच्च शिक्षणासाठी आणि काय ज्या लागतील त्या गोष्टी या ठिकाणी घेण्यासाठी या कमिटीला चांगला त्याचा फायदा होईल. ते तुम्ही सगळ्यांनी करावं अशी आशा या ठिकाणी व्यक्त करतो. आज देसाई कुटुंबियांनी जेव्हा त्यांच्या पंचोपती जागा दान दिली होती, गौतम पाटलाच्या आजोबांनी या ठिकाणी दान दिली होती, तेव्हा दान दिलेल्यांचा सत्कार आज त्यांच्या नातू पंचूनच त्यांच्या नशिबात आला. म्हणजे विचार करा, आज हजारो लोकांच्या समोर त्यांचा सन्मान झाला. हे कशासाठी सांगतो की तुम्ही सुद्धा दान देण्याचं काम जर केला तर नक्की भविष्यात तुमचा सुद्धा कुठेतरी असा सत्कार होईल. तो व्हावा अशी इच्छा या ठिकाणी व्यक्त करतो. आणि मला सगळ्यांच्याकडे दिलगिरी व्यक्त करतो. व्यासपीठावर उभे असलेल्या बापूंच्याकडे सुद्धा मी दिलगिरी व्यक्त करतो. वास्तविकता बापू बऱ्याच वर्षानंतर मला भेटले. मध्ये एकदा व्यसन डेपोवरती बापू वॉकिंग करत असताना मी तुम्हाला बघितलो, पण अतिशय पहाटे तुम्हाला डिस्टर्ब करणं बरोबर वाटलं नाही. घरी जावं असं माझा विचार झाला. प्रमोदला सुद्धा मी विचारलं, पण ते येऊ शकतो नाही. त्याबद्दल क्षमा मी या ठिकाणी मागतो. आणि मला जाण्यासाठी जरा सगळ्यांनी परमिशन द्यावं माझं परमिशन तुमच्याकडे ND सर मागतो. आणि माझा 57वा वाढदिवसाला तो साजरा करताना मला दुःख बी वाटायला आहे. कारण केव्हा 57 संपले आणि केव्हा म्हातारा आला हे कळलंच नाही. तेव्हा सर्वांच्या शुभेच्छा माझ्या पाठीशी राहाव्या. दयानंद परमेश्वराकडे मी प्रार्थना करतो की तुमचं नवीन आरोग्य चांगलं ठेव, जेणेकरून पुन्हा मी सेवा करण्याची आणि त्यांची सेवा करण्याची संधी दयानंद परमेश्वर मला द्यावी अशी इच्छा या ठिकाणी व्यक्त करून मी माझ्या 2 शब्द आटोपत घेतो. भारत माता की. धन्यवाद सर. मराठी आजकाल असं झालेलं आहे, परवा सरकारनं काय केलेलं आहे की आठवड्यातून एकदा नैतिक शिक्षण द्यायचं आहे म्हणून ठरवलं. त्यांनी नैतिक शिक्षण का म्हणजे की मोबाईल्समुळे सगळं हे गेलेलं आहे, तर सामाजिक मूल्य शिकवायला पाहिजे.
तर असं इथं विचार करून शिकवलेलं ते आम्हाला आशीर्वाद मिळाला. आम्ही इथं आलो तर इथं आल्यानंतर तेच विचार माझा, दुसरं भाषणचं मला माहीतच नाही की कसं शिकवायचं. माझी सीईटी लिहून 15 दिवसात MA एक्झाम कर्णा मध्ये लिहिलो, टायफॉइड तरी सुद्धा ते कर्णा मॅडम पार करून आणि 72% करून. मला सांगा इथं समस्या कुठे आली, समस्या कुठे येणार आहे? शिकणाऱ्याला काही समस्या ठीक आहे म्हणतात तसे करू. औषधांना मारलं त्यानंतर आमची SDMची नावच माहित नव्हतं मला कोणाचे. ऍक्च्युअली सांगायचं मध्ये मला लोकांचं ज्ञान किंवा त्यांचं मान पण करायला फार आवडतं. तर इथं त्यानंतर माझी विद्यार्थी, शिक्षक वृंद, सर्व SDMची, सर्व आपले 77-16 कमिटी, इतर समिती सदस्य, अध्यक्षांना आम्ही घरी पोहोचवण्याचं कार्य सक्षमपणे करू शकतो आणि विद्यार्थी सुद्धा ते ज्ञान ग्रहण करण्याचं कार्य बक्षीस म्हणून दिलेलं आहे. त्यांचंही त्यांनाही मनपूर्वक धन्यवाद. या ठिकाणी उमेश कुंभपंत कांगणीकर यांचा सन्मान होत आहे. टाळ्यांच्या कडकडाटाही त्यांचा गौरव झाला पाहिजे.